कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुलांमध्ये हल्ली वाचन फारच कमी झालं। वाचनामुळे विचारांचा विकास होतो। तर मला असं वाटतं की आपण मुलांना चांगल्या अन्नाबरोबर चांगल्या विचारांचा सुद्धा पुरवठा केला पाहिजे। काय तोंडे अगदी खरं आहे, हे पण पटतंय मला। मॅडम, मी एक पुरुष म्हणून सांगतो की आपण बारीक सारीक या गोष्टीकडे जरा दुर्लक्ष केलं नाही पाहिजे। एखाद्याच्या वागण्यात महिलांच्या संदर्भात जर असा अनादर जर सापडला तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, त्वरित त्याच्यावर काहीतरी इलाज केला पाहिजे, नाहीतर असे गंभीर परिणाम मॅडम भोगावे लागतात। उदाहरणार्थ जसं की एखादी व्यक्ती आपल्याला त्याच्या बायकोला किंवा मुलीला शिवीगाळ करताना दिसला तर त्याच्यावर आळा बसला पाहिजे, कारण हीच असंवेदनशीलता पुढे जाऊन विकृतीत बदलते। अगदी खरं आहे तुमचं। मॅडम, ही योजना बनवताना या सगळ्याचा नक्कीच विचार केला जाईल। हो गाय तोंडे, हे करून आपण या गोष्टी थांबवण्याकडे नक्कीच एक पाऊल पुढे टाकू, यावर माझा पूर्णपणे विश्वास। या योजनेसाठी आपण काही मुद्दे आताच काढायला घेऊया। यार मागच्या वेळेस तुझ्या मित्राला समजावलेला आणि तू आता नशा करताना सापडलायस रे। तुम्ही एकाच वर्गातले ना? सोडा मला, मी काय लहान नाही का आता? असा किती मोठा झालायस रे तू? हा अरे जैन साहेब, काय आहे पोराचं काय? अहो साहेब, अनिरुद्ध इतपे आठवलं नाही का त्यो? त्याची आई बँकेत अकाउंटंट आहे आणि वडील नगरपालिकेत कर्मचारी। तो मागच्या वेळी आला होता, ते घरात चोरी करताना सापडला होता तो। अहो अगदी बरोबर, त्याचा मित्र ह्यो, आणि ह्यो शाळेच्या आवारात नशा करताना सापडलाय। अहो शाळेतनं कंप्लेंट आली याची, म्हणून आणलाय याला। का रे बाळा, असं का बघतोयस? मी काही करीन, तुम्ही हात पडू नका। ए लय बोललास तर वाल्या फुकून पुढून गाडी बघ। अहो मारा ना, मारा की मला मारा। ए बाबा, जरा आई वडिलांचा तरी विचार कर। हा ते कुठे विचार करतात माझा? 2 दिवस नीट बोलत नाहीत माझ्याशी। काय करू मी, सांगा ना काय करू? घ्या, म्हणजे साहेब घरोघरी आहे ना तीच कहाणी आहे बघा। आणि स्वतःची तरी काळजी आहे का नाही रे तुला? हा आता केस लिहून घेतली ना, पुढे लय अडचणी होतील तुला। अरे असं वागशील ना, आयुष्यभर दारू पिऊन पडशील रस्त्याच्या कडेला कुठेतरी। काय लागलं तर आम्हाला सांग, चांगलं शिक, अरे आम्ही करू तुला मदत। परत जर अशा गोष्टी करताना दिसलास ना तर बघच। अरे काय म्हणतोय मी, कळतंय का? हो साहेब, हो। चल निघ, चल निघ। चिंचुके काय रे? अहो साहेब, ह्यो काही एक काय वे? अहो अजून किती असतील काय माहित। जाऊ द्या। अहो तुम्ही मीटिंगला गेला होता ना शाळेत, तिथं आल्या होत्या का अपर्णा मॅडम? नाही, तिला उशीर झाला यायला, म्हणून रुपाली वहिनींनी अटेंड केली मीटिंग। अच्छा, कुणीतरी आहे ना म्हणजे झालं। बर साहेब, मी काम उरकतो। असं नाही, कुणीतरी असून कसं चालेल? अमोलसाठी आम्हीच असलो पाहिजे। आपे, तुला आज अमोलच्या शाळेत मीटिंगला यायला उशीर का झाला ग? अरे अर्जुन, सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग होती ना माझी, आणि ती मीटिंग अशी अर्धवट सोडून कसं निघणार? तरी शेवटच्या मुद्द्यापर्यंत मीटिंग नेली आणि मग पटकन धावपळ करत तिथून निघाले। तरी मला 15 मिनिटं उशीर झाला तो झाला। नाही ते काय का असं ना, पण तू तिथे वेळेत आली नाहीस हे तर खरं आहे ना? अर्जुन, अर्जा, अरे होय की, पण तू तिला असं धारेवर का धरतोयस? अरे तिचं काम होतं, सांगितलं ना तिनं। नाही बरोबर आहे कदम, काम करत होती मान्य आहे की मला, पण त्यामुळे अमोलला आज त्याच्या आई बरोबर मीटिंगला हजर राहता आलं नाही ना। तिला जर उशीर होणार होता किंवा जमणार नव्हतं तर मला सांगायचं ना, मी गेलो असतो वेळेवर। अरे पण मला जमणार होतच की, आणि मी वेळेत पोहोचले होते तिथे। दिदे, दाजी, तुम्ही जरा शांत व्हा बरं। नाही दीपे, हिचं नेहमीच आहे। अरे काम मी पण करतो की, पण आपण कुठल्या कामाला किती प्राधान्य देतो याचा पण विचार केला पाहिजे ना माणसाने। एक मिनिट थांब, मनाला येईल ते बोलू नको। मी तिथे वेळेत पोहोचले होते, आणि अमोलला जेव्हा गरज असते तेव्हा मी त्याला वेळ देते। स्वतःचं गुणगान स्वतः गायला म्हणजे माणूस थोर होत नाही आपे। आणि एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलल्याने ती गोष्ट बरोबर आहे असंही सिद्ध होत नाही अर्जुन। अर्जुन, अरे तुम्ही असं छोट्या छोट्या मुद्द्यांवर एकमेकांवर काय येत आहे? अहो बापू, अमोलला वेळ दिला म्हणजे काय? कुणाला सांगते? वेळ दिलाच पाहिजे अमोलला, आपला मुलगा आहे तो। हे मला माहिती आहे, तू सांगायची गरज नाहीये मला। आणि अर्जुन, मला कळतंय त्या रुपाली ताई अमोलच्या शाळेत पोहोचला ना, त्याचा राग तू माझ्यावर काढतोय।
आणि आताच नाही, आधीपासून तू हेच करत आला. हे असले आरेरावी करण्यापेक्षा ना मी काय म्हणतोय ना, तो मुद्दा समजून घ्या आधी. आपल्या अमोलला ज्या ज्यावेळी आपली गरज असते आपण त्यावेळी त्याच्यासाठी अवेलेबल नसतो. हे कळतंय का तुला? तो आपला म्हणतोय की बाबा काम ये जा, आई काम ये जा, म्हणून आपण त्याला गृहीत नाही धरलं पाहिजे. अरे पण मी असं करतच नाहीये. मी अमोलला माझ्या परीने पूर्णपणे वेळ देण्याचा प्रयत्न करते. दिसतंय ना आज गरज असताना किती वेळ दिला ते. अर्जा, अरे बास झालं. हा, उगाच छोटी गोष्ट मोठी करू नको. आणि आपली अमोलला किती वेळ देते सगळ्यांना माहिती आहे. आज एक दिवस तिला जमलं नाही तर लगेच तू पण. हो अर्जुन, अरे तुला तसं काय वाटत असेल तर आप्याबरोबर शांतपणे बोल की. अशी तंतन करून काय होणार आहे पोरा? हो अर्जुन, हे बघ, हा तू म्हणतोस तेवढा मुद्दा मोठा नाहीये या ठिकाणी. हा, फार मोठा मुद्दा नाहीच आहे ना, कारण तिचा मुद्दा आहे तो. अशी पट्टीच बांधली ना सगळ्यांच्या डोळ्यावरती. एक मिनिट, आज जे काही ना ते स्पष्टच बोल. मग ऐक, तुला स्पष्ट ऐकायचं ना तर स्पष्टच ऐक. त्या मनी मावशीला तू घरात कशासाठी ठेवून घेतलं होतंस? नको त्या लोकांसाठी. त्या मनी मावशीला तू या घरात पोचलंस. त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी अमोलला गायब केलं. अमोलच्या जीवाची जबाबदारी तू घेणार होतीस का गप्पे? त्याच जुन्या गोष्टी काढून काय मिळतंय तुला, मला तेच कळत नाहीये. आणि अर्जुन, मी तुला पुन्हा एकदा सांगते, अमोल माझ्या नजरेसमोर सुरक्षित होता. तू त्या मनी मावशीला घराच्या बाहेर काढलंस ना, त्यानंतर त्यांनी अमोलला पळवलंय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार आहे. आपण अमोलला वेळ देत नसताना ती मनी मावशी त्याच्या जवळ गेली. अमोल त्यांच्यावर विश्वास ठेवायला लागला, ह्याला जबाबदार मी. त्यांनी त्याला गायब केला, रात्रीचं बाहेर घेऊन गेला, त्याला पण जबाबदार मी आहे. तिकडे जाऊन अमोलच्या जीवाला धोका निर्माण झाला, ह्यात पण माझी चूक आहे बाप्पू. अर्जुन, तुझ्यासारखं ना घडलेल्या गोष्टी मी दुसऱ्यांवर नाही टाकत, कधीच नाही टाकत. हा कदम, बाप्पू मला एक सांगा, मी चुकीचं बोलतोय का? आम्ही अमोलला वेळ देत नाही, त्यामुळे रुपाली वहिनी किती जरी चुकीचं वागलं ना तरी अमोल त्यांच्या जवळ यायला लागलाय. कळतंय का तुला हे? अरे मग तू हे मला एकटीला का सांगतोय? याचा तू पण मोठा भाग आहेस ना. मग मी नाकारलंय कुठं? ते नाकारलंय का मी? मी म्हणतोय ना मी अमोलला वेळ द्यायला तयार आहे म्हणून. मी काल रात्री तुला काय म्हणलं? आपण टाइम टेबल बनवू, अमोलला वेळ देऊ म्हणलो का नाही मी? अर्जुन ऐक ना, हे सगळं करण्याचा ना मी पण प्रयत्न करतेय. ठरवल्याप्रमाणे आपण पण गोष्टी करू, पण तू थोडा वेळ तर दे. अरे मला तुझ्या साथीची गरज आहे, पण असं छोट्या छोट्या गोष्टीवर जर तूच मला दारेवर धरायला लागलास तर कसं होणार आहे? मी तर कुणाशी बोलतोय विचार करायला पाहिजे होता मी. तू शेवटी तुझंच म्हणणं खरं करणार. तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे अप्पे, खरंच तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे. अर्जुन अरे तू बोलतोयस कुठे? याला बोलणं नाही म्हणत, याला चर्चाही नाही म्हणत, याला दोषी ठरवणं म्हणतात, याला वाद घालणं म्हणतात. पास झालं. मला तुझ्याशी वाद घालायचाच नाही, मला इंटरेस्ट पण नाही. अर्जुन मलाही तुझ्याशी वाद घालायचा नाहीच आहे. आणि तू माझ्या चुका काढतोय. आपला अमोल आपल्या आयुष्यात असताना त्या आर्याला घरात घेऊन आलास तेव्हा नाही आला अमोलचा विचार? तेव्हा अमोलला तुझी गरज होतीच ना, त्याला त्या गोष्टीवरून त्रास झालाच होता. हे मी जाणून बुजून नव्हतं. अच्छा, म्हणजे तू जे केलं ते चुकून झालं आणि आज माझ्याकडनं थोडा उशीर झाला, तो मी केलेला गुन्हा होता, बरोबर ना? आणि अर्जुन सगळ्यात महत्त्वाचं, गेली 7 वर्ष आपला अमोल एकटा होता. त्याला त्याच्या बाबाची खूप जास्त गरज होती. तेव्हा तू होतास का? तू आता इथेस ना, मग आता विचार कर की कसं वागायचं ते. बाद झालं. मला तुझं हेच पटत नाही. ज्यावेळी तुझ्या चुका बाहेर निघायला लागतात ना, तुला त्रास व्हायला लागतो. तुला इंटरेस्टच नसतो ऐकण्यामध्ये. कदम बाप्पू, मी तुम्हाला स्पष्टच सांगतोय, आप्पीच्या अशा वागण्यामुळे ना आम्ही दोघं कधीच एकत्र राहू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.